आज प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव हे 5,500 रुपयांपासून ते 5,700 रुपयांपर्यंत पोहोचलेले होते। तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन हमी भावाच्या आसपास पोहोचलं। 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान आज सोयाबीनची विक्री बाजार समित्यांमध्ये झाली। म्हणजेच काय तर मागच्या आठवडाभरामध्ये सोयाबीन ज्या पातळीपर्यंत घसरलं होतं तिथून सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे। आता सोयाबीनच्या बाजारामध्ये सुधारणा झाली, परंतु मक्याचे बाजारभाव मात्र आपल्याला दबावातच दिसून येत आहेत। ही बातमी बाहेर येईपर्यंत म्हणजेच अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या व्यापार कराराची माहिती बाहेर यायच्या आधीपर्यंत मक्याचा बाजारभाव आपल्याला 2,021 रुपयांच्या दरम्यान दिसून आला होता। परंतु जशी ही बातमी बाहेर आली, कारण DDGS आपल्या देशामध्ये DDGS हे मुख्यतः मक्यापासून मोठ्या प्रमाणात तयार होतं, तांदळापासून पण होतं, परंतु मक्यापासून निर्माण होणारा DDGSचं प्रमाण जास्त आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये उत्पादन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यातच आता अमेरिकेतून DDGS येणार म्हटल्यावरती त्याचा थेट परिणाम मक्याच्या बाजारावरती आपल्याला दिसून आला। मक्याचा बाजारभाव आपल्याला मागच्या 2-3 दिवसांमधले जर आपण बाजारभाव बघितले तर अगदी 1,500 रुपयांपासून ते 1,700 रुपयांपर्यंत दिसून येत आहेत। म्हणजेच काय तर बाजारभावामध्ये आपल्याला 400 ते 500 रुपयांची नरमाई मागच्या आठवडाभरामध्ये दिसून आली होती। आता काही बाजारांमध्ये बाजारभाव स्थिरावताना दिसत आहेत, काही ठिकाणी बाजारभाव 1,700-1,800 रुपयांपर्यंत देखील पोहोचलेले आहेत। कारण बाजारामध्ये जो काही परिणाम दिसून येतो मका बाजारावर देखील तो सेंटिमेंटचा परिणाम आहे। आता या व्यापार कराराची आता कुठं घोषणा झाली आहे, अजून अंतिम टप्पा यायचा आहे, म्हणजे जे काही अंतिम वाटाघाटी आहे किंवा अमेरिकेच्या शेतीमालाचे कोणत्या शेतीमालाचे किती आयात होणार हे अजून ठरायचं आहे। व्यापार करारावरती अजून दोन्ही देशांकडून सह्या झालेल्या नाहीत। त्या सह्या झाल्यानंतर आणि एकंदरीतच जेव्हापासून ही मुक्त आयात सुरू होईल तेव्हा बाजारावरती हा परिणाम होणं साहजिक आहे। परंतु बाजारामध्ये ही बातमी पसरली की अमेरिकेचं DDGS येणार आहे आणि आपल्याकडे मक्याचे भाव पडलेत। या बातमीमुळेच हे भाव पडलेले आहेत, प्रत्यक्ष अजूनही ती आयात झालेली नाही आहे। त्यामुळं मका उत्पादकांनी देखील सध्या पॅनिक सेलिंग न करता जर टप्प्याटप्प्यानं आपल्या मालाची विक्री केली तर बाजारामधली जे की आता आवक वाढलेली आहे किंवा जे काही पॅनिक सेलिंग झालेलं आहे ते पॅनिक सेलिंग कमी व्हायला मदत होईल।